आज मी तुम्हाला गावठी चिकन कसं सोप्या पद्धतीने बनवायचं आणि आज मी जे गावठी चिकन बनवते हे याला मी रस्सा बनवणार आहे। त्याच्यामुळे याची सगळी जी काही चव असते ही याच्या रस्सात येते आणि खूप कमी साहित्यामध्ये हे आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी ही गावठी चिकन घेतलेलं आहे, चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। अर्धा किलो आहे हे चिकन, जवळजवळ 500 ग्रॅम। याच्यामध्ये मी आता याला मी डायरेक्ट बनवायला घेत आहे। तर मी सुरुवातीला याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा हळद, त्यानंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये, हे माझा छोटा चमचा आहे त्यामुळे मी 1 चमचा मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, छोटा चमचा। अजून थोडंसं मीठ घालूया, म्हणजे जवळजवळ मी 2 चमचा याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये घालत आहे हे छोटे 2 कांदे आहेत आणि 1 टोमॅटो घातलेला आहे याच्यामध्ये, आणि हे असं याच्यामध्ये घालून घ्यायचं सुरुवातीलाच, आणि हे सगळं असं याला हे सगळं चोळून घ्यायचं। असं या पद्धतीने चोळून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने याला हळद मीठ लावून घ्यायचं आहे। हळद मीठ लावून घेतल्यानंतर कांदा टोमॅटोमध्ये आता आपण याला शिजवून घेऊया। आता मी याला शिजवून घेते। आता यासाठी मी चिकन बनवण्यासाठी मी जे काही मसाल्याचं साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 इंच एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। त्यानंतर मी इथं 2 चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, आणि ही मी काळी मिरी पावडर वापरते, ही अर्धा चमचा घेतलेली आहे। आता मी हे सर्व साहित्य मी सुरुवातीला आता आलं लसूणची पहिले पेस्ट करून घेणार आहे। आता आपलं चिकन मी शिजवून घेतलेलं आहे इथं। आता आपलं चिकन जरा मऊ झालेलं आहे, चांगलं शिजलेलं आहे। आता हे आपलं चिकन आता मी या चिकनला फोडणीला घेते। त्यासाठी मी इथं एक कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये आपल्या चिकनला जवळजवळ माझ्या अंदाजानुसार बस हे या साईजचे 2 मोठे स्पून हे होतं, आणि आपण आता याच्यामध्ये बघा मी आता त्यावेळेस आलं लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ही सुरुवातीला आलं लसूणची पेस्ट आपण या तेलामध्ये ओतूया आणि हिला आपण चांगले अशा प्रकारे आलं लसूण मी तेलामध्ये फ्राय करून घेते। मस्त पैकी आलं लसूण थोडंसं मी या साईडला घेतलेले सुके मसाले पण आपण याच्यामध्ये ओतून घेऊया। आणि ते सुके मसाले ओतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आपण, म्हणजे जळत नाही। आता इथं आपला मसाला चांगला मस्तपैकी चांगला आपला हा मसाला शिजलेला आहे, फ्राय झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये हे आपलं शिजवलेलं चिकन अशा प्रकारे हे होतोय। आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं रस्सा करण्यासाठी याच्यामध्ये हे मी उरलेलं मसाल्याचं पाणी या चिकन मध्ये ओतत आहे। आता हे चिकन चांगलं मी एक चांगली उकळी येईपर्यंत या आपल्याला याच्यामध्ये हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे। बघा आता आपलं चिकन मस्तपैकी खाण्यासाठी तयार झालेलं आहे। हे बघा असे त्याला पण मस्तपैकी तर्री पण सुटलेली आहे।
गरम गरम तुम्ही चपाती, भाकरी, भात, पाव ज्याच्याबरोबर पण खायचं असेल त्याच्याबरोबर तुम्ही हे चिकन एकदम सिंपल पद्धतीने कोणतंही वाटण गाटण न करता झटपट होते छानपैकी. आणि अशा थंडीच्या दिवसाबरोबर गरमागरम हे आपलं गावठी चिकन मस्तपैकी आता हे अशा प्रकारे आपण बनवलेलं आहे. झालं आपलं चिकन तयार.